नमस्कार मंडळी. आजच्या ह्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण लग्न, मुळात नातेसंबंधांचे विविध घटक आणि मग ते कसे जोपासायचे, म्हणजे सुदृढ निकोप नातेसंबंध कशी जपायची या संबंधी आपण चर्चा केली. त्याच्यानंतर आपण वैवाहिक नातेसंबंधाबद्दल सुद्धा बोललो की विविध टप्प्यातून कसं ते जातं आणि ते कसं जोपासायचं आणि जर त्यात काही समस्या आल्या तर त्या काय करायचं ह्याविषयी आज विचार करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे आमच्या आजच्या तज्ज्ञांना, डॉक्टर माधवी देसाई यांना. आज घटस्फोटासंबंधी, म्हणजे मग घटस्फोट का होत आहेत, आपण असं बऱ्याचदा ऐकतो की खूप घटस्फोटाचं प्रमाण आता हल्लीकडे वाढलं आहे, तर ते खरं आहे का? आणि हे जे घटस्फोट होतात तर त्याला काय कायद्याच्या तरतुदी आहेत, घटस्फोट होण्याचे दूरगामी परिणाम काही होतात का, किंवा काय काय गोष्टी त्यात घडतात, या सर्वाबद्दल आपल्याला आज माहिती देणार आहेत आपले तज्ज्ञ माधवी देसाई. आपण त्यांचे विचार तर ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी थोडक्यात त्यांची ओळख करून देते. डॉक्टर माधवी देसाई या विवाह समुपदेशक म्हणून मुंबई कुटुंब न्यायालयात आणि तसंच त्यानंतर ठाणे कुटुंब न्यायालयात कार्यरत होत्या. त्यांनी सोशल वर्कमधलं पोस्ट ग्रॅज्युएशन निर्मला निकेतनमधून केलेलं आहे आणि त्यांची डॉक्टरेट PhD जी आहे ती लॉ, म्हणजे विधी ह्या शाखेतून मुंबई विद्यापीठातून झालं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचा जो PhDचा शोधनिबंध होता त्याचा विषयसुद्धा घटस्फोटाशी संबंधितच होता, म्हणजे सोशो लिगल आस्पेक्ट्स ऑफ डिवोर्स अमंग हिंदूज, द चेंजिंग सिनेरिओ असं त्यांचं ते शीर्षक त्यांच्या थिसिसचं, म्हणजे त्यांच्या शोधनिबंधाचं होतं. तर त्यांनी हा सखोल घटस्फोटाबद्दल जो अभ्यास केला आहे त्यातून, आणि त्यांचा हा इतक्या वर्षाचा अनुभव, म्हणजे 30 वर्षाहून जास्त त्यांनी कुटुंब न्यायालयात विवाह समुपदेशक म्हणून काम केलं आहे. मागच्याच वर्षी त्या ठाणा कुटुंब न्यायालयातून सेवानिवृत्त झाल्या आणि आता त्या व्यावसायिक विवाह समुपदेशक म्हणून काम करतात. तर अशा ह्या आपल्या आजच्या ह्या पाहुण्या ज्या खरंच त्या विषयात तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्याकडून आपण ह्या विषयाबद्दलची जास्त माहिती करून घेणार आहोत. तर तुमचं स्वागत डॉक्टर माधवी देसाई, आणि आपण आजच्या या चर्चेला सुरुवात करूया. सुरुवात करताना मला असं एक वाटतं की हल्ली समाजात असं एक म्हटलं जातं की खूप घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. पूर्वी घटस्फोट अगदी क्वचित व्हायचे, आता आपल्याला घटस्फोट घेणारी जोडपी खूप प्रमाणात आढळून येतात. तर हे कितपत खरं आहे किंवा काय खरी परिस्थिती आहे त्याबद्दल जरा आम्हाला सांगाल का? घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय नक्कीच, पण त्याची टक्केवारी नाही सांगता येणार. कारण लग्न किती झाली, त्यातली किती घटस्फोटापर्यंत पोचली, असे काही डेटा आपल्याकडे अवेलेबल नाही. पण कुटुंब न्यायालयामधील जर तुम्ही दाव्यांची संख्या बघाल तर दरवर्षी थोड्या थोड्या प्रमाणात ती वाढलेलीच दिसते. आता घटस्फोट घेण्याची मागची कारणं म्हणाल तर खूप बदल झाला आहे ओव्हर द इयर्स या कारणांमध्ये. म्हणजे मी गेली 30 वर्ष विवाह समुपदेशक म्हणून कुटुंब न्यायालयांमधनं काम करत होते, आणि ह्या दरम्यान ही समाजाची बदलती मानसिकता खूप जवळून अभ्यासायला मिळाली. आणि त्यातून समजतंय की 30 वर्षापूर्वी जे पती पत्नी घटस्फोटासाठी केस करायचे आणि त्याची कारणं सांगायचे, त्याच्यामध्ये जास्त करून जॉईंट फॅमिली प्रॉब्लेम्स, सासूसून नात्यामधले ताणतणाव, मुलगा विशेषतः होत नाही म्हणून होणारा मानसिक छळ, हुंडा देणं घेणं त्याच्यावरनं होणारे प्रॉब्लेम्स, अगदी शारीरिक छळापर्यंत गेलेल्या केसेस असायच्या. तर अशा कारणांमध्ये कधी व्यभिचाराच्या केसेस होत्या. तर ह्या आत्ता जर तुम्ही मुलं मुली ज्या कारणांसाठी घटस्फोट घेताना आपण पाहतोय त्याच्यामध्ये जास्त करून असं दिसतंय की म्हणजे पूर्वीची कारणं अजिबातच नाही असं नाही, काही प्रमाणात आहेतच, पण मुख्यत्वे करून आता जी कारणं दिसत आहेत ती अशी की आमचं पटतच नाही आहे, कम्पॅटिबिलिटी इश्यूज आहेत, आमचं विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे, ती पूर्व तर मी पश्चिम, त्याच्यामुळे आमचं कुठल्याच बाबतीत पटत नाही, आम्हाला एकत्र राहणं अशक्य आहे,
अशा पद्धतीचं बोलणं जास्त दिसून येते. आता विशेषतः काय झालंय की पती पत्नींमधल्या नात्याचं स्वरूपच बदललंय. त्यांच्या एकमेकांकडनं असणाऱ्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत. त्यांना आता त्यामध्ये मैत्रीचं नातं हवं आहे. त्यांना घरातल्या कामाची इक्वल विभागणी हवी आहे. व्यक्ती स्वातंत्र्य हवं आहे. नात्यामध्ये आपली स्वतःची स्पेस सांभाळणं हवं आहे. त्यामुळे ह्या बदलत्या अपेक्षा ज्यांना समजून घेता येत नाही आहेत, जुळवून घेता येत नाही आहेत, त्याच्यामुळे होणारे ताणतणाव खूप प्रमाणात वाढलेले दिसत आहेत. मुलं मुली लग्नानंतर 1 वर्षाच्या आतच विभक्त होऊन घटस्फोटापर्यंत येताना जास्त प्रमाणात दिसत आहे. तसंही आता समाजाकडूनही घटस्फोटाला मान्यता मिळालेली दिसते. त्यामुळे घटस्फोटाचा निर्णयापर्यंत येण्यासाठी मुलामुली फार विचार करत नाही किंवा घाबरत नाहीत समाजाला. शिवाय दोघांचेही बऱ्याच प्रमाणामध्ये आर्थिक स्वातंत्र्य दिसून येते. त्यामुळे हे निर्णय खूप सहज घेतले जात आहेत असं चित्र दिसतंय. म्हणजे आतापर्यंत समाजात कसे बदल घडत गेले आणि त्याच्यानंतर इव्हन म्हणजे वैवाहिक संबंधांमध्ये सुद्धा बदल घडत गेले आणि जर आपलं जमत नाही मग वेगळे होत आहेत का, आणि हे जे काही घटस्फोट होत आहेत किंवा जे काही बेबनाव होत आहेत त्याची कारणं सुद्धा काळानुसार कशी बदलत गेली ते तुम्ही खूप छान रीतीने सांगितलं. पण आता मला असं वाटतं की याबद्दल जो कायदा आहे तो कायदा काय सांगतो, म्हणजे या घटस्फोटासाठी कायद्यात काय काय तरतुदी आहेत? पती पत्नी नात्यामध्ये जेव्हा बेबनाव येतो तेव्हा त्यांना काही निर्णयापर्यंत पोचणं गरजेचं असतं आणि हा निर्णय घेताना त्यांचे काही वैवाहिक हक्क असतात त्याचा विचार करावा लागतो. हे वैवाहिक हक्क प्रत्येक वैयक्तिक कायद्यात दिलेले असतात, त्यात तरतुदी झालेले असतात. वैयक्तिक कायदे हे प्रत्येक धर्माचा वेगळा असतो हे तुम्हाला माहितीच आहे. जसं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी प्रत्येक धर्माचा एक वेगळा वैयक्तिक कायदा आहे जिथे ह्या तरतुदी केलेल्या असतात. समजा पती पत्नीने ठरवलं की त्यांना हे नातंच नको आहे, त्यांना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळं व्हायचं आहे, तर तेव्हा ते घटस्फोटाचा दावा करू शकतात. काहींना वाटत असेल की एका व्यक्तीला वाटत असेल की दुसऱ्याने विभक्त झाले आहेत पण त्यांना अजूनही एकत्र राहायचं आहे, त्याचे प्रयत्न करायचे आहेत, तर त्यांना रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स म्हणजे मला एकत्र नांदायचं आहे अशी केस करता येते. काही जणांना नातं पूर्ण तोडायचं नसतं पण एकत्रही राहायचं नसतं कारण एकमेकांपासून खूप त्रास होत असतो. मग अशा वेळेला ज्युडिशियल सेपरेशन म्हणजे कायदेशीर विभक्तता घेता येते, त्याच्यासाठी दावा करता येतो. कधी कधी विवाह हे कायदेशीररित्या झालेला नसतो, मग अशा वेळेला तो विवाह रद्द करून घ्यावा लागतो म्हणजे नलिटीची केस करता येते. याच केसेसच्या बरोबरीने काही जे हक्क दिलेले आहेत वैवाहिक हक्क, जसं पोटगी आहे, मुलांचा ताबा मिळवणं किंवा एका पालकाकडे मूल असताना दुसऱ्या पालकाने कसं भेटायचं या बाबतीतले हक्क, स्त्रीधनाचे हक्क किंवा वैवाहिक मालमत्ता असेल तर त्याचे हक्क, त्याच्या बाबतीतले हक्क, या सगळ्याचीही प्रोव्हिजन वैयक्तिक कायद्यामध्ये असते. घटस्फोटाची जी कारणं कायद्याने दिली आहेत ती पाहायची झाली तर प्रत्येक वैयक्तिक कायद्यामध्ये ती वेगळ्या प्रकारे मांडलेली आहे. पण सर्वसाधारणपणे काही कारणं जी कॉमन आहेत प्रत्येक वैयक्तिक कायद्यामध्ये, आपण काही कारणांचा आता जर विचार करायचा झाला तर उदाहरणार्थ मी हिंदू मॅरेज ॲक्ट घेईन, त्यात जी कारणं मुख्यत्वे करणं दिली आहेत त्यात म्हणजे व्यभिचार, म्हणजे एका जोडीदाराने स्वतःच्या जोडीदाराच्या व्यतिरिक्त कोणाशी जर शारीरिक संबंध ठेवले असतील तर ते एक घटस्फोटाचं कारण होऊ शकतं. किंवा क्रूर वागणूक, म्हणजे अशा जोडीदाराची वागणूक अशी आहे की ज्यातनं मानसिक किंवा शारीरिक छळ होतोय. मग हे ग्राउंड खूप मोठं वास्ट ग्राउंड आहे कारण ज्याच्या खाली शारीरिकच फक्त छळ नाही, मानसिक छळ पण आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या कारणाने होणारा मानसिक छळ या ग्राउंडमध्ये कव्हर होऊ शकतो.
तिसरं कारण म्हणजे मी म्हणेन परित्याग, डेझर्शन. म्हणजे एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला जर सोडून गेला असेल, विभक्त झाला असेल, पण सोडून जाताना अशा उद्दिष्टाने सोडून गेला की पुन्हा पुन्हा यायचंच नाही आहे, परत यायचंच नाही आहे, तर त्यासाठी परित्याग हे कारण कायद्याने दिलं आहे. धर्मांतर म्हणजे एका जोडीदाराने जर धर्मांतर केलं आहे तर ते एक घटस्फोटाचं कारण होऊ शकतं. संन्यास घेणं, एखाद्या जोडीदाराने संन्यास घ्यायचं ठरवलं आहे, त्याला संसारात अजिबात लक्ष नाही आहे, तर हेही कारण होऊ शकतं घटस्फोट घेण्यासाठी. एक 7 वर्ष एखादा जोडीदार सोडून गेला आहे, त्याचे वेअरअबाउट्स पण माहीत नाही, कुठे आहे, काय आहे, काही खबर नाही आहे. तर अशा वेळेला कायदा म्हणतो की 7 वर्ष ज्या माणसाचं काही खबर नाही तर तो जिवंत नाही हे गृहीत धरून पुढे जायचं, आणि त्यामुळे ते एक कारण ठरू शकतं घटस्फोट घेण्यासाठी. आणखीनही बरीच कारणं आहेत, पण ह्या सगळ्याचा उहापोह आपल्याला आज इथे करता येणार नाही, कारण कायद्यामधल्या खूप बारकावे दिलेले असतात, खूप तरतुदी दिलेल्या असतात, ज्या सांगायला गेलं तर आपल्याला आणखी मोठा एपिसोड करावा लागेल. पण ही जी कारणं आहेत ह्याच्यावर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या अगेन्स्ट आरोप करून केस फाईल करावी लागते. पण अशाही परिस्थिती असते जेव्हा नवरा बायकोंना एकमेकांना काही दोष द्यायचा नसतो, पण त्यांना हे कळत असतं की आपण एकत्र राहणं अजिबात शक्य नाही आहे, आपल्याला खूप त्रास होतो एकमेकांचा. अशा वेळेला त्यांच्यासाठी समजुतीने घटस्फोट घेण्याची सोय कायद्याने केलेली आहे, ज्यामध्ये एकमेकांना काही दोष न देता दोघांनी मिळून घटस्फोटाची केस फाईल करायची असते. त्यासाठी 1 वर्ष सेपरेट राहून आधी पाहायचं असतं. अजिबात राहणं शक्य नाही असं वाटलं की मगच घटस्फोटापर्यंत येत आहेत. पण ह्यासाठी मात्र दोघांनाही समोरासमोर बसून सगळ्या गोष्टी ठरवाव्या लागतात. कोण घटस्फोटानंतर कोण कुठे राहणार आहे, पोटगी बाबतीत काय असणार आहे, खर्चाचं, मुलं असतील, मुलं कुणाकडे राहणार आहेत, दुसरी व्यक्ती त्याला कशी भेटणार आहे, स्त्रीधनाचं काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेऊन त्यांना कोर्टाकडे यावं लागतं. तर कोर्टात केस फाईल केल्यावर 6 महिन्यात त्यांचा घटस्फोट होऊ शकतो. हो, तुम्ही अगदी स्पष्ट करून सांगितलं की कुठले कुठले वेगवेगळे आधारावरती घटस्फोट पती किंवा पत्नी किंवा दोन्ही जण मिळून कोर्टात मागू शकतात. आता जेव्हा कोर्टातर्फे आपल्याला घटस्फोट घ्यायचा आहे आणि जेव्हा कोर्टात यायचं आहे, खरं तर कोर्ट म्हटलं की भल्या भल्यांच्या तोंडचं पाणी पळतं, आणि कोर्टात जायचं म्हटलं की पायाखालची जमीन पण सरकते. पण कुटुंब न्यायालय हे असं आहे की जिथे फक्त ह्या प्रकारच्या दाव्यांची सुनावणी केली जाते, आणि तिथलं जे वातावरण आहे ते सुद्धा बऱ्या प्रमाणात घरगुती आणि इन्फॉर्मल असं ठेवलं जातं की जेणेकरून आलेल्या जोडप्यांना मोकळेपणे बोलता येईल, त्यातनं मार्ग काढता येईल. पण हे सगळं असलं तरी पण कोर्टात जेव्हा ते येतात तेव्हा तिथली काय प्रोसिजर, म्हणजे तिथली काय पद्धत असते किंवा काय काय टप्प्यातून त्या जोडप्यांना जावं लागतं, ह्याबद्दल जरा थोडी माहिती द्याल का? कौटुंबिक समस्या घेऊन जेव्हा व्यक्ती न्यायालयाकडे येतात तेव्हा हे जास्त लक्षात घेतलं जातं की ह्या समस्या खूप पर्सनल असतात, खूप भावनिक गुंतागुंत असते त्यामध्ये, त्यामुळे त्या वेगळ्या प्रकाराने हाताळल्या गेल्या पाहिजेत. आणि हे लक्षात घेऊन शिवाय ह्या केसेस लवकरात लवकर सुनावणीसाठी आल्या पाहिजेत, सोडवल्या गेल्या पाहिजेत, आणि सामंजस्याच्या वातावरणात त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. ह्या गोष्टी लक्षात घेऊन कौटुंबिक न्यायालय कायदा 1984 साली अस्तित्वात आला, आणि या कायद्याअंतर्गत कौटुंबिक न्यायालयाची स्थापना झाली. इथे काय होतं, कुटुंब न्यायालयात दाव्यांची सुनावणी होण्यापूर्वी त्यांना समुपदेशनासाठी पाठवलं जातं. इथे पक्षकारांची दोघांची बाजू समजून घेतली जाते, दोघांनाही एकमेकांची बाजू समजून घ्यायला मदत केली जाते, आणि या समुपदेशनाच्या प्रक्रियेमधनं त्यांना स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यासाठी मदत केली जाते. त्यामुळे त्यांना एकत्र यायचे का,
एकत्र यायचं नसेलच तर समजुतीने विभक्त व्हायचंय का, अशा सगळ्या निर्णयांपर्यंत त्यांना घेऊन जाण्याचं काम समुपदेशक करत असतात. इथे काही निर्णय झाला तर ठीक, नाही झाला तर मात्र ती केस सुनावणीसाठी न्यायालयाकडे पाठवली जाते. एकंदर मोकळ्या वातावरणात, समजुतीच्या वातावरणात ह्या केसेस लवकरात लवकर निकालात निघाव्यात यासाठी कौटुंबिक न्यायालय कार्यरत असतं. एखादं लग्न टिकत नाहीये किंवा पती पत्नींमध्ये बेबनाव होतो आहे किंवा काही कारणामुळे ते लग्न टिकू शकणार नाही असं लक्षात येत आहे आणि मग घटस्फोट घेत आहे आणि मग त्यानंतर कुटुंब न्यायालयात जाणं होतं, त्यानंतर घटस्फोटाबद्दल अर्ज होतो, सुनावणी होते आणि समजा घटस्फोट मिळाला सुद्धा तरी त्याचे परिणाम फक्त त्या नवरा बायकोंवरतीच नाही राहत आपल्याकडे, कारण लग्न हे दोन कुटुंबांमधले नातेसंबंध असतात आणि फक्त दोन व्यक्तीमधलं नसतं, दोन कुटुंबांमधलं झालेलं ते नातेसंबंध असतं आणि त्यानंतर जर त्यांना मुलं असतील तर त्या मुलांशी सुद्धा असलेली नातेसंबंध, त्यामुळे ते फार जरा गुंतागुंतीचं झालेलं असतं. तर ह्या घटस्फोटाचे पडसाद केवळ त्या नवरा बायकोंवरतीच राहत नाहीत, नक्कीच त्याचे पडसाद हे पूर्ण कुटुंबावर आणि पर्यायाने नंतर समाजावर सुद्धा उमटतच असतात. तर या होणाऱ्या घटस्फोटामुळे होणाऱ्या परिणामांबद्दल जरा आपण काही सांगाल का? घटस्फोटाचा अर्थ व्यक्तिगणित बदलू शकतो. काही जणांना घटस्फोट म्हणजे एक सुटकेचा निश्वास, स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद, नवीन आयुष्य सुरू करण्याची एक आशा, अशा पॉझिटिव्ह भावना त्याच्याशी निगडीत असतात. तर काही जणांसाठी घटस्फोट म्हणजे पूर्ण वैफल्य, नैराश्य, अगदी आयुष्य संपले इतक्यापर्यंतच्या निगेटिव्ह भावना त्याच्याशी निगडीत असतात. प्रत्येकाचं या वैवाहिक नात्यामधली भावनिक गुंतवणूक किती आहे त्याच्यावर त्यांच्या ह्या रिॲक्शन्स अवलंबून असतात. त्याच्यामुळे त्याचे परिणाम पती पत्नींवर होतच असतात. त्याच्याबरोबर त्यांची जर मुलं असतील तर त्या मुलांवरही दूरगामी परिणाम होताना दिसून येतात. कुटुंबातली ती अस्थिरता मुलांचं आयुष्यही अस्थिर करून टाकतं. कधी कधी अजाण मुलांना कळतही नसतं की हे का होतंय असं. कधी कधी ते स्वतःला दोषी मानतात की कधी माझ्यामुळे आई बाबा भांडतायत. कधी कधी त्यांना खूप असुरक्षित वाटतं की आपल्याला एक पालक सोडून गेलाय, दुसरा पालक तर नाही ना सोडून जाणार. ही कौटुंबिक अस्थिरता त्या मुलांमध्ये पर्सनॅलिटी प्रॉब्लेम्स किंवा बिहेवियर प्रॉब्लेम्स निर्माण करताना दिसतात. बरं, आपल्या समाजामध्ये लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींमधलं नसून दोन कुटुंबांमधलं असतं. त्यामुळे ह्याचे परिणाम ह्या दोन्ही कुटुंबांवर आढळून येतात. आपला समाज हा कुटुंब संस्थेच्या पायावर उभा आहे आणि जर ही कुटुंब संस्था किंवा कुटुंब अशा रीतीने विस्कळीत झाली तर समाजही विस्कळीत व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टींकडे खूप गांभीर्याने बघणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तर ही घटस्फोटाची निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये भावनांचा तर विचार करावाच लागतो, पण त्याच्या बरोबरीने काही व्यावहारिक बाजूंचा पण विचार करावा लागतो. जसं एखादी स्त्री समजा ती स्वतः कमवत नसेल तर ती वेगळी होऊन तिचा खर्च कोण करणार. तिच्याकडे मुलं असतील तर मुलांचा खर्च कोण करणार. तिला जर आई वडिलांचा आधार नसेल तर ती कुठे जाऊन राहील, कसा स्वतःचा खर्च करेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, तरच हा निर्णयापर्यंत येता येतं. घटस्फोटातून निर्माण होणारे अनेक प्रॉब्लेम्स पाहिले की वाटतं अशी जर परिस्थिती असेल की जिथे दोघांनाही एकत्र राहणं असह्य आहे किंवा अशक्य कुठली गोष्ट आहे तर त्यांना या निर्णयापर्यंत यायलाच हवं. पण ही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे
की आपण हा पर्याय खूप सहज नाही ना निवडत आहोत. एकंदरच जेव्हा कधी वैवाहिक बेपनाव सुरू होतात, ते फार अकराळ विक्राळ स्वरूप घेण्या अगोदरच योग्य रीतीने हाताळले जावे, ह्याला खूप महत्त्व आहे. आणि ते निर्माणच होऊ नयेत म्हणूनही काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेणं गरजेचं मला वाटतं. आपण आता बघितलं की हे जे वैवाहिक बेबनाव होतं त्याचे परिणाम दूरगामी असतात, म्हणजे मुलांवर, कुटुंबावर, त्या जोडप्यावर होतातच. पण मग हे असे बेबनाव होऊ नये यासाठी काही करता येईल का, हा एक मनात विचार येतो. आपण पूर्वीच्या कार्यक्रमामध्ये नातेसंबंध निकोप ठेवण्यासाठी काय काय करावं लागेल या संबंधी सखोल माहिती घेतली होती. त्याचप्रमाणे नातेसंबंध जोपासावे लागतात, ते आपोआप नाही बनत, त्याला आपण खत पाणी घालावं लागतं, वेळ द्यावा लागतो, कुठल्या कुठल्या घटकांची गरज असते हे पण आपण मागच्या एका कार्यक्रमात आपण बघितलं. पण आजच्या या तज्ज्ञांना मला असं विचारावं असं वाटतं की जर वैवाहिक बेबनाव होऊ नये किंवा नैवाहिक नातेसंबंधी आपले चांगले राहावे असं आणि विवाह चांगल्या प्रकारे टिकावा असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी काय काय काळजी घ्यावी म्हणा, किंवा काय काय करता येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? लग्नानंतर होणाऱ्या समस्यांवर काम करण्यासाठी जसं विवाह समुपदेशन हा एक उपाय असतो, जिथे आपल्याला एखाद्या त्रयस्थ प्रशिक्षित व्यक्तीकडून पती पत्नींना दोघांनाही आपल्या समस्यांचं मूळ कारण फाइंड आउट करायला मदत होते आणि त्या रिअलायझेशनमधनं त्यांना नक्की आपण स्वतःला कुठे बदललं पाहिजे हे समजून घेता येतं आणि समस्यांवर काम करता येतं. आपली रिलेशनशिप पुन्हा एकदा दृढ करण्याचा प्रयत्न करता येतो. तसंच ह्या समस्या होऊच नयेत ह्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन हाही एक उपाय असू शकतो. विवाहपूर्व समुपदेशन हे 2 पातळीवर होऊ शकतं. एक तर ग्रुप लेवलवर, जिथे विवाह इच्छुक मुलामुलींचं वर्कशॉप किंवा कार्यशाळा घेतल्या जातात आणि जिथे मुलामुलींना विचार करायला लावला जातो की नक्की लग्न म्हणजे काय आहे आणि लग्न करताना, जोडीदार निवडताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. माझं नक्की मी का लग्न करते किंवा करतोय, माझ्या जोडीदाराकडनं अपेक्षा काय आहे, लग्नानंतरच्या आयुष्य कसं असणार आहे, वैवाहिक समस्यांचे वेगळे पैलूच काय आहे, या सगळ्या गोष्टींच्यावर उहापोह केला जातो, त्यांना विचार करायला लावला जातो, जेणेकरून ते जेव्हा जोडीदार निवडतील तेव्हा त्यांचा तो डोळस निर्णय असेल आणि काही टक्क्याने तरी आपल्याला पुढच्या समस्या टाळता येतील. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मुलं मुली बाकीचे सगळे क्रायटेरियाज ओके करून लग्नाला हो म्हणण्याच्या थ्रेशोल्डवर असतात, तेव्हा त्यांनी जर समुपदेशकाच्या मदतीने समजून घेतलं की आपल्या कम्पॅटिबिलिटी इश्यूज काही आहेत का, कुठे तडजोड करावी लागणार आहे, जर एकमेकांबरोबर राहायचं तर काय काय तडजोड करावी लागणार आहे हे लक्षात आलं की त्याची मानसिक तयारी पण मुलामुलींची होते आणि त्यामुळे अशा तऱ्हेने घेतलेले डोळस निर्णय ह्यामुळे पुढे घडणाऱ्या समस्या 50% तर तिथेच निर्माण होण्यापूर्वीच संपून जातील याची मला खात्री आहे. खरं तर घटस्फोट, वैवाहिक संबंध हे खरं गुंतागुंतीचं नातं आणि खूप असे कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत, पण तुम्ही त्या खूप प्रमाणात सोप्या करून सोप्या साध्या भाषेत आम्हाला समजू शकेल अशा भाषेत उलगडून सांगितलं, त्याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद. आणि आम्हाला आशा आहे की ह्याच्यामुळे काही जणांच्या मनात काही प्रश्न असतील त्यांच्या स्वतःच्या नातेसंबंधांबद्दल किंवा जवळच्यांच्या जवळच्या जोडप्यांमधल्या नातेसंबंधांबद्दल, तर ते त्याबद्दल विचारही करतील आणि याबद्दल जाणीव सर्वांमध्ये निर्माण झाल्यावर एक लक्षात येतं की घटस्फोट घेणं
आणि जर आपलं जमत नाही आहे तर मग उगीचच पुढत बसण्यापेक्षा त्यातून वेगळं होणं हे काही वेळेला योग्य असू शकतं. काही वेळेला कुठेतरी थोडीशी गोष्ट असते पण ती तज्ज्ञांच्या मदतीने ते सावरली जाऊ शकते आणि ते तुटणारं लग्न टिकू शकतं. तर हे सर्व गोष्टी जेव्हा कुटुंब न्यायालयात होतात हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा खरंच खूप बरं वाटलं आणि ही खूप मोलाची माहिती आपण आज आम्हा सर्वांना दिलीत. आपण आज इथे आलात याबद्दल खरंच आपले आभार आणि पुन्हा पुन्हा आपण भेटू अशी आशा करूया. तर मंडळी, आपण आज घटस्फोटाबद्दल थोडीशी माहिती करून घेतली. साध्या सोप्या भाषेत आजच्या या तज्ज्ञांनी जरी आपल्याला, ते जरी तज्ज्ञ असले तरी त्यांनी आपल्याला साध्या सोप्या भाषेत करून सांगितली आणि जी आपण समजू शकलो. तुम्हाला हे सगळं कसं वाटलं? तुम्हाला त्याच्याबद्दल काही शंका आहेत का? तुमचे काही प्रश्न आहेत का? असले तर जरूर कॉमेंटमध्ये लिहून कळवा. आजचा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर करा, आपल्या मित्रमंडळींमध्ये पसरवा आणि आमचं चॅनलही सबस्क्राईब करा ही विनंती. भेटूया पुन्हा अशाच नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.